तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण पोहरा या पटामध्ये आलेलो आहोत। तर या पटामध्ये नारायणजी मौजे हड्डीजोड यांच्या बैलांची एंट्री झालेली आहे। तर चला तुम्हाला त्यांचे बैल दाखवतो आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला या मित्रांनो, हा आहे बुलेट, हरियाणावरून खरेदी आहे मित्रांनो याची। या दिवशी मस्त खेळला मित्रांनो बैल। हा कोणत्या बैलाचा होता दादा त्या दिवशी? अर्जुनमध्ये होता मित्रांनो। तो मित्र बघू शकता, मस्त बैल आहे बुलेट। आणि हा आहे अर्जुन, हाही पण नवीन खरेदी आहे नारायणजी मौजे हड्डीजोड यांची, नाही का। पोहरा या पटामध्ये एंट्री झालेली आहे। आणि हा एक, याचं नाव काय? शेपी। कोणत्या बैलाबरोबर धावणार दादा? काली पतंग सोबत आहे का? आणि अल्लू आणि अर्जुन, आणखी बाकी बैल आहेत मित्रांनो। चला या दाखव। शिवा आहे मित्रांनो, बघू शकता शिवा। कोणत्या बैलाबरोबर पडणार आहे दादा? राजात आहे मित्रांनो। या आणखी हा आहे राजा, राजामध्ये शिवा पडणार आहे मित्रांनो। आणि कालासोबत डकेट आहे का? शेपी आहे मित्रांनो याच्यासोबत राजा। खेकडी चला मित्रांनो, आणखी बाकी बैल दाखवतो तुम्हाला। मित्रांनो, भवऱ्या एक नारायणजी मौजे हड्डीजोड यांचा सर्वात पुराणा बैल आणि आवडता सुद्धा बैल आहे, आलेला आहे या पटात। या बैलाला भगवत गिगवत नाही मित्रांनो, याला चक्कर येते। जसा बैल धावला त्याला चक्कर येते, त्यामुळे बैलाला भगवत नाही। आणि त्यांचा आवडता बैल म्हणून हा सर्वात फेमसही बैल आहे मित्रांनो, भवऱ्याला म्हणले जातात। लॉकडाऊनच्या बैल टॉपला बैल मित्रांनो खेळत होता दादा। याच्या तो ट्रॅक्टरचा मानकरी होता ना? हां मित्रांनो, ट्रॅक्टरसुद्धा विजय झालेला आहे, बघू शकता। आणि याच मैदानामध्ये एक नंबरला होता म्हणतात लॉकडाऊनच्या आधी। तर चला मित्रांनो, बाबाजीचे मित्र आहेत आपल्यासोबत। नमस्कार काकाजी। नमस्कार जी। सर्वांना नाव सांगा तुमचे। माझे नाव ज्ञानेश्वर दयाराम कापगते, गाव? गाव शिरेगाव टोला, शिलेगाव। हड्डी ग्रुपचे माणसं। हड्डी ग्रुपचे किती वर्षापासून काकाजी त्यांच्यासोबत आहात तुम्ही? कमीत कमी 25 ते 30 वर्ष झाले। 25 ते 30 वर्ष झालं ना। आणि किती माणसं आहेत आणखी त्यांच्याकडे? आमच्याकडे माणसं आहेत 10 ते 12 संपूर्ण। हा का करता तुम्ही? हे आता हे धूर घेत आहेत, दूर घेतात। हो का, तिकडे जायची तयारी चालू आहे? हो तिकडे जायची तयारी आहे। हो का, ऑल द बेस्ट काकाजी। आणि काय हे काय करतात? हे आता तिकडे शेकडे वगैरे दाखव, तयारी चालू आहे मागची? तयारी चालू आहे तिकडे जायची। हो का, आज तोडेल का एक नंबरसाठी सेकंड बुलेट? आता पाहू। हो का, बुलेट सोबत राजा आहे हो ना? नाही, बुलेट सोबत आपला तो अर्जुन आहे। अर्जुन आणि शिवा आणि राजा आहे। शिवान राजा आणि डकेट आणि तो कारा आणि हेकडी आहे। हेकडी आहे। आणि कातकर कोण आहेत? कातकर आता शैलेश हो का, देशमुख आणि देवचंद देवचे दोन आहेत ना? हा, दोन आहे। म्हणजे 3 आहेत आणखी? हा। हो का, चला ऑल द बेस्ट काकाजी। ऑल द बेस्ट। नमस्कार काकाजी। नमस्कार। सर्वांना नाव सांगा तुमचे। राजू ईसन मेश्राम, राहणार श्रीगावान, श्रीगाव। काकाजी, या बुलेटबद्दल माहिती द्या पूर्ण। बुलेट आता हा आम्ही आता नवीनच आणलेला आहे। आता हा याचा बदला आहे तो सेम वगैरेवाला शेरा नाही का, हा त्याच्या मालकाने पाठवली आहे बुलेट, तिकडून पंजाबवरती त्यांच्याकडून घेतलेलं? हां। हो का, कोणाकडून घेतलेलं? मालकाचे नाव काय? मालकाचे नाव मला माहीत नाही आता काय आहे ते तसे। हो का, हा, गुरुविंदर म्हणून येतात ते। आणि तुमच्याकडे किती पटे झाले? आमच्या इकडे आता हे दुसरं पट आहे याचं। दुसरा पट आहे? हां, इथं आता साकोलीला आहे, बघितलेला आहे। 8 नंबरला होता आता। 8 नंबरला, पण बरेच फरकाने विजय झालेला आहे। हा, हो हो, हो का, चांगल्या शाळेत आहे। आणखी सांगा बैलाबद्दल, जात वगैरे कोणती येते त्याची? नागोरी जात आहे। नागोर जात आहे का? हां। आणि दातात वगैरे किती आहे? 4 दाती आहे आता। 4 दाती आहे। आणि किती रुपयाची खरेदी आहे? 5 लाखाची खरेदी आहे। हो का, चालेल। आणि कोणत्या धुराला चालत असते? दोन्ही धुरेल चालते। दोन्ही धुरे चालते? हो का, आता 4 दात आहे म्हणलं हो ना? हां, 4 दात आहे। हो. आणि हा कोण आहे ती हे पंजाबहून आलेला? हो का, त्याची पण नवीन खरेदी आहे का? त्याची पण नवीनच खरेदी आहे आपल्या इकडे। पंजाबवरून कुणाकडून घेतलेला आहे? डॉक्टर रतन मोजीने आणली तिकडून, पंजाबहून उचित आणली तिकडून, गुरुविंदरनंच पाठवली म्हणली तिकडे। हो का, हां। आणि हा कोणत्या धुराला चालत असते? हा आता सध्या अंदरच्याच धुराला चालत आहे। अंदरच्या धुरेला? हां। या कोणत्या बैलात आहे?
हा तिथे काला डॅकेटमध्ये चालतो. काला टाकत हां, चालतं. कालीमध्ये. आणि काल किती नंबरला होता? हा काल 12 नंबरला होता. बारा. कोणाच्या विरुद्ध? तो भुताय टोल्यावाल्या सोबत होता. भुताटलं. झालं का गेम? हा गेम झाला ना, मारले यांनी. आणि मारलं नाही, वाशिमवाल्या शिंग होता म्हणतात. हां, हो काय. आणि हा हा अर्जुन होईल. आणि हा किती येतात? हाय 4 दातीचा आहे आता. आणि तुमच्याकडे आला तर कितवा पट आहे? हा आमच्या इकडे आला तर आता आमच्या जेवढ्यानंतर याचं 4 पोट झाले. तिकडूनच खरेदी आहे ना पंजाबवरून? हां, पंजाबवर याचं पहिलं पोट झालं मौदा. मौद्याला. हां, तिथं लई दावले, चांगलं बैल लावले. पण काय याच्यातला तो जोडा होता हां, तो ते आपला काही कारणामुळे काय कारणामुळे दगावलं. नाहीतर आज सध्या टॉपलाच असते ना हा त्या बैलात. हा, एकदम आपलाच राहिला असता हा जोडा आपला. तिथे किती नंबरला लागले होते मौद्याला त्या बैलात? 3 नंबरला लागली होता. हा त्या नंबर. काही कारण हा, त्याच्यामुळे आम्ही काय बैल गेले नाही. त्यानंतर आम्ही कधी थांबले नाही. हां. लगेच गेलं घराला घेऊन आले बैला. कशामुळे मरण पावला दादा तो बैल? त्याच्यात काही त्याचं दम वगैरे काही शाटला असेल आणि अटॅक झाले त्याला, कारण आले त्याच्यामुळे तो गेलं. ते चेकिंग वगैरे नाही करणार होती का? काहीच वेळच नाही भेटला ना आपल्याला. हो काय. इकडे जसं दुराचं बैल काढली तसंच खाली. काय. आता याचं नाव काय ठेवलं? अर्जुन. अर्जुन नाव आहे याचे. दोन्ही धरून ना. तो बुलेटमध्ये चालतो आता बुलेट अर्जुन. त्यांच्याकडूनच घेतलेला आहे का? हां, आणि हा हिंद केसरी शिवाची माहिती देऊन द्या दादा थोडीशी. शिवाची माहिती द्या दादा. हा मगरियावाला शिवा. हां, हेमंत पटेल देऊन घेतलेला आहे. हा, त्याच्या निवडून घेतलेला आहे. ओके. मग याचे पण आता इकडे भरपूर चांगले पोटा चालले. नंबरला चालला आणि शेकडा पण मारली याने बैलाने. हो का. फार किमतीचा बैल आहे हो ना आता. हां पण आता आपल्याकडे जसा आला तर त्या प्रकारे तो आपला नाव करायला आता. हां नाही ना, केलं आपल्या इकडे 1-2 नाही, आता जसं आपल्या इकडे आले 1-2च पटात चालला, पण जसं आपण तेवढी किंमत दिली. बैलाची क्वालिटी बरोबर नव्हती, त्याच्यामुळे आम्ही याला बंद ठेवला तिकडे. हो का. हां, तर आता थोडंसं चांगलं आले. म्हणजे चांगला मेंटेनन्स दौडतात. म्हणजे हां. हो काय. अच्छा. चला, धन्यवाद. हा राजासोबत धावत आहे आता. धन्यवाद दादा.